महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू आहे। राजकीय पक्ष घरोघरी जाऊन प्रचार करतायत, आश्वासनं देत आहेत। मात्र परभणी आणि अकोला महापालिका क्षेत्रातल्या काही नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आणि याची एकच चर्चा झाली। गेली अनेक वर्ष साध्या मूलभूत गरजांपासून इथले नागरिक वंचित राहिले। त्यामुळे बहिष्काराचं अस्त्र या नागरिकांनी उपसलंय। नेमकं काय घडलं बघूया। दोन दिवसापूर्वी परभणीतल्या एकनाथ नगरमधल्या नागरिकांनी एक निर्णय घेतला, आगामी निवडणुकीत मतदान न करण्याचा। गेली 35 वर्ष एकनाथ नगरमधील नागरिक अनेक समस्यांना तोंड देत आहेत। मात्र अनेक निवडणुका आल्या आणि गेल्या, समस्या जैसे थेच आहे। त्यामुळे इथल्या नागरिकांनी आगामी निवडणुकांमध्ये मतदान न करण्याचा निर्धार केलाय। एबीपी माझानं ही बातमी दाखवली आणि त्यानंतर लगेचच स्थानिक खासदार आणि काँग्रेसची नेते मंडळी एकनाथ नगरमध्ये पोहोचली आणि त्यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं। खासदार साहेब आले होते, त्यांना नुसतं आश्वासन दिलं, त्याला आम्ही रस्ता हे नाल्या सगळं फिरून दाखवलं। आम्ही बहिष्कार निवडणुकीत टाकला होता म्हणून एबीपी माझावाले आले होते आणि खासदार साहेबांना मग कळाली बातमी म्हणून ते आले, आम्हाला भेटले। पण आमचं तेवढं 100% आश्वासन आम्हाला कोणाचं वाटत नाही, पण खासदार साहेबाला आम्ही मान दिला ते गल्लीत आले म्हणून, त्याच्या मानाला देऊन आम्ही बहिष्कार मागे घेतला। दिलीवासींनी एकत्रित येऊन मतदानावर बहिष्कार घालणे हा त्यांना योग्य मार्ग वाटला। सर्वांनी बैठक घेऊन ठरवलं की सर्वांनुमते आपण बहिष्कार घालूया, कारण जर आपल्या मूलभूत सुविधा जर आपल्याला मिळत नसतील, आपण टॅक्स पूर्ण 100% पे करतोय, तर मतदान करण्याला काही अर्थ नाही। त्यानुसार सर्वांनी बहिष्कार घातला आणि याची न्यूज एबीपी माझावाल्यांनी त्यांनी हायलाईट केली, त्याबद्दल त्यांचे प्रथमतः आभार मानतो। आणि त्याच व्हिडिओमुळे विविध पक्षांचे प्रतिनिधी या ठिकाणी आले, त्यांनी सर्वांच्या भेटी घेतल्या। सर्वांनी आपापल्या परीने आम्हाला आश्वस्त केलं की आम्ही तुमच्या ज्या काही मागण्या असतील, रस्त्यांच्या, पद्धतींच्या, गटारीची किंवा इतर समस्या, त्या आम्ही नक्कीच सगळ्या सोडू। अखेर नागरिकांनी मतदानावरील बहिष्काराचा निर्णय मागे घेतला। जे परभणीत झालं तेच अकोल्यातही घडलंय। अकोला महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये मूलभूत सुविधांसाठी नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय असे बॅनर लावलेत। तकलीफ है यहाँ, हमको लाइन की तकलीफ, पानी की तकलीफ, नाले की तकलीफ, रोड की तकलीफ। हम के इंसान है कि जानवर है यहाँ, जानवर की जैसे रह रहे हैं हम। और नगर सेवक नहीं कोई आता यहाँ, हम किसके पास जाते बोलने को तो हमारी कोई मांग पूरी करता नहीं, बस वोट देने के आते आते बोलते वोट दो वोट दो। हमने वोट दे दिए कि वो बैठ जाते उनके गद्दे पे, कुर्सी पे, हम बैठ जाते हमारे घरों में। और पानी आया, बरसात आई कि हमको जानवरों की जैसे हमको घर में दब के बैठना पड़ता, हमारा कोई सुनता नहीं। सन 1972-73 पासून आम्ही या ठिकाणी राहतो आणि इथे राहत असताना कुठल्याच मूलभूत सुविधा आम्हाला इथे या ठिकाणी उपलब्ध नाही। 1-2 हातपंप आहेत, त्याचं क्षारयुक्त पाणी आहे, खारं पाणी आहे, ते पाणी प्यावं लागते। इथं आरोग्याचे प्रश्न आहेत, रस्ते नाहीत, नाल्या नाहीत। त्यामुळे बहुजन नगरातील सर्वांनी या ठिकाणी सामूहिकपणे मतदानावर बहिष्कार टाकण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। गेल्या अनेक वर्षात या प्रभागात कुणीच लक्ष दिलेलं नाहीये। लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे साध्या मूलभूत सुविधांपासून हे नागरिक वंचित राहिलेत। त्यामुळे निवडणुकांवर थेट बहिष्कार टाकण्याचा निर्णय इथल्या नागरिकांनी घेतलाय। निवडणुकांच्या तोंडावर आता राजकीय पक्ष या नागरिकांना केवळ आश्वासन देणार की त्यांची पूर्तता करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। परभणीहून पंकज सिरसाटसह उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।